त्रिपुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 27 ऑगस्ट 2024 मंगळवार, श्रावण मास कृष्ण पक्ष नवमी, रोहिणी नक्षत्र, हर्षण योग आणि तैतिल करण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आपल्याला जो सध्या आलेला अनुभव आहे त्या अनुभवातून बोध घ्या, त्या बोधातून आत्मविश्वास वाढेल व आपल्याला सतर्क राहून कामे करता येईल। वृषभ राशी, बऱ्याच घटनांमुळे आज कदाचित आपल्याला नैराश्य येऊ शकते। अघटित घटनांमुळे तर निराशा झटकून आपण कामे करा, कामात यश नक्की मिळेल। मिथुन राशी, नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उगाचच मोठ्यांशी आज वाद घालायला जाऊ नका, शक्यतो वाद टाळा। आपली चुकी असली तरी सुद्धा ती पदरात घालून घ्या, त्यांच्याशी वादविवाद करू नका, अन्यथा पुढे जाऊन मोठे नुकसान होऊ शकते किंवा वरिष्ठांचा रोष सहन करावा लागू शकतो। कर्क राशी, आज मानसिक स्थिती तितकीशी चांगली असणार नाही, त्यामुळे कोणाशी जास्त बाचाबाची वादविवाद घालायला जाऊ नका, वाद घालायला जाऊ नका। शांत राहून आपली कामे करा, आपल्याला त्याच्यात शांती मिळेल। सिंह राशी, आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे कदाचित आज आपल्या कामात आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे करत असलेल्या कामाचा पूर्वीच अभ्यास करा आणि त्यानुसार कामे करा। कन्या राशी, आज शांत राहा, शक्यतो घरात कोणाही मोठ्या व्यक्तींना उलट बोलणे किंवा वाद घालणे लक्ष देऊ नका। एखादी समोरील व्यक्ती कदाचित चुकीची वागली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, शांती लाभेल। तुळ राशी, विद्यार्थी वर्गाला अभ्यासाची तयारी जोरात करावी लागणार आहे आणि अभ्यासावर लक्ष सुद्धा केंद्रित करावे लागणार आहे। अभ्यासाशिवाय कुठल्याही परीक्षेत आपल्याला मनाप्रमाणे यश मिळणार नाही, त्यामुळे अभ्यास वाढवा। वृश्चिक राशी, एखाद्या चर्चेमध्ये किंवा मीटिंग मध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर बोलताना जरासा विचार करून बोला। आपल्या एखाद्या चुकीच्या शब्दामुळे समोरील व्यक्ती चुकीचा अर्थ काढून गैरसमज वाढू शकतो। धनुराशी, एखादी घटना अशी असेल की ती आपल्या मनाला विचलित करू शकते, त्यामुळे आपण धैर्यशील राहून कामे करा, त्यावर मात करा। मकर राशी, आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीचा आजार सांभाळता किंवा त्यांची सेवा करता करता आपले सुद्धा स्वास्थ्य आज कदाचित बिघडू शकते। आपण सुद्धा आहार किंवा इतर पथ्य पाणी व्यवस्थित पाळा, आरोग्याची काळजी घ्या। कुंभ राशी, आज आपल्या व्यापार विस्तारासाठी आपल्या प्रिय व्यक्तींची किंवा कुटुंबाच्या लोकांचे आपल्याला योगदान लाभेल, त्यांच्या मदतीमुळे आपण व्यापार विस्तार चांगल्या रीतीने करू शकाल। मीन राशी, आज एखाद्याच वेळी आपल्या घरी कुटुंबात अचानक एखाद्या धार्मिक कार्याचे नियोजन करावे लागू शकते किंवा अचानकपणे धार्मिक क्षेत्री जाण्याचे सुद्धा योग जुळून येते। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।